धनुराशीचा राशीस्वामी गुरु तुमच्या स्वतःच्या भावावर दृष्टी ठेवून आहे, त्यामुळे संपूर्ण आठवडा शुभकारक. शुक्र भाग्यभावात आणि सूर्य कर्मभावात असल्याने कार्यसिद्धी निश्चित आहे. चंद्राच्या स्थितीमुळे प्रवास, शिक्षण आणि नात्यांमध्ये आनंद वाढणार आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये घरात आनंददायी घडामोडी घडतील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. काही जणांना प्रवास किंवा धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग आहे. घरात हसरा आणि समाधानकारक असे वातावरण राहील. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नवीन योजना सुरू कराल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट आठवडा असून स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिकदृष्ट्या स्थिरता चांगली असून नवे उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. काही लाभ अचानक देखील मिळतील. प्रेम व नातेसंबंधामध्ये प्रेमात स्थिरता आणि सौहार्दपूर्ण वातावरण असणार असून काही जणांना मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. विवाहित जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरणाचा तुम्हाला योग्य लाभ ह्या आठवड्यात घेता येईल. आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात ऊर्जा व उत्साह उत्तम राहणार असून झोप कमी होणार नाही ह्याची योग्य ती काळजी घ्या. ध्यान आणि योग ह्याचा योग्य तो अवलंब करा. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा व सोनेरी. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 26 व 30 ऑक्टोबर. व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: येत्या गुरुवारी सकाळी एका केळ्याच्या झाडाला एक तांब्यावर पाणी घाला आणि त्या ठिकाणी बसून ओम ब्रूम बृहस्पतये नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमची भाग्यवृद्धी होईल. शिक्षणात यश आणि कुटुंबातील आनंद वाढवणाऱ्या घटना घडतील. मकर राशीचा राशीस्वामी शनी तुमच्या राशीच्या 2ऱ्या भावात आणि गुरु पंचम भावात असल्यामुळे चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला कर्मभावातून प्रवेश करत असल्यामुळे तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये या आठवड्यात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात नवे दायित्व स्वीकारावे लागेल. शुक्र आणि मंगळाच्या अनुकूल स्थितीमुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढणार आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये घरगुती विषयांमध्ये संतुलन ठेवण्याची गरज आहे. ज्या गोष्टी तुमच्या संदर्भात नाहीत त्याकडे शक्यतो दुर्लक्ष करा. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. घरात कोणत्या तरी नवीन वस्तूंच्या खरेदीचा विचार ह्या आठवड्यात तुम्ही करू शकता. आठवड्याच्या उत्तरार्धात कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहणार असून करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने नवीन करार किंवा मोठ्या क्लायंटसोबत चर्चा ह्या आठवड्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी वरिष्ठांचा विश्वास मिळवण्याचा हाच काळ आहे. वेळेचे काटेकोर नियोजन आवश्यक असून शनिवारी एखादी शुभ बातमी तुम्हाला मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या या आठवड्याच्या मध्यात अचानक लाभाचे योग आहेत, परंतु अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी गुरुवार सर्वोत्तम असून बँकिंग, रिअल इस्टेट किंवा सरकारी व्यवहारांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफा मिळू शकतो. प्रेम व नातेसंबंधामध्ये जोडीदारासोबत संवाद वाढवणं आवश्यक असून जुन्या गैरसमजांचा निपटारा करणं ह्या आठवड्यात आवश्यक आहे. प्रेमी युगुलांसाठी नातेसंबंधात स्थैर्य येईल. अविवाहितांसाठी नवे प्रस्ताव येऊ शकतात. आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना हाडं, गुडघे व पचनाशी संबंधित त्रास या आठवड्यात तुम्हाला होऊ शकतो, तेव्हा त्याकडे योग्य ते लक्ष द्या. सकाळी सूर्यनमस्कार घाला आणि तिळाचे सेवन होईल तेवढे या आठवड्यात करा. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभांक आहे 8. शुभ रंग आहे गडद निळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 27 व 31 ऑक्टोबर. व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शनिवारी काळे तीळ व 2 चमचे सरसोचं तेल वाहत्या पाण्यात सोडा आणि शनिदेवाला काळे वस्त्र अर्पण करा. त्यामुळे तुमच्या जीवनात येणारे अडथळे कमी होतील आणि मानसिक स्थैर्य लाभेल. कुंभ राशीचा स्वामी शनी लग्न राशीत असल्याने जबाबदाऱ्या वाढणार आहेत, परंतु गुरुचा दृष्टिकोन तुम्हाला योग्य दिशा देईल. बुध व सूर्य 10व्या भावात असल्याने कार्यक्षेत्रात चमक येईल. तुमचे विचार प्रभावी ठरणार असून व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये भावनिक क्षण निर्माण होतील. घरातील लहान सदस्यांच्या प्रगतीबद्दल तुम्हाला आनंद वाटेल. जुने प्रश्न मिटवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरणार असून मातृसंबंध अधिक मजबूत होतील. करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने तुमचे नियोजन आणि कल्पकता कामात यश प्राप्त करून देईल. नवीन कामासाठी चांगले प्रस्ताव मिळतील. व्यवस्थापन आणि सरकारी क्षेत्रात तुम्हाला लाभ होणार असून तुमचे सर्व सहकारी या आठवड्यात तुम्हाला मदत करतील. आर्थिकदृष्ट्या सुधारणा होणार असून सट्टा किंवा जोखमीच्या गुंतवणुकीपासून मात्र स्वतःला दूर ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थैर्य गुरुवारपासून वाढणार असून प्रेम व नातेसंबंधामध्ये पारदर्शकता ठेवा. नात्यांमध्ये थोडे भावनिक ताणतणाव निर्माण होऊ शकतात, पण शनिवारी वातावरण आनंददायक बनेल.
आरोग्यदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना थोडासा थकवा, डोकेदुखी व रक्तदाबात संबंधित त्रास या आठवड्यात होऊ शकतो. थोडे ध्यान करा आणि श्वसनावर लक्ष केंद्रित करा. रोज किमान 3 वेळेला प्राणायाम करा, त्यामुळे तुमचे श्वसनक्रिया उत्तम राहण्यास मदत होईल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे जांभळा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहेत 26 व 30 ऑक्टोबर. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी 5 तुळशीची पाने घेऊन भगवान विष्णूंना अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल आणि आर्थिक स्थैर्य राखण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीचा राशीस्वामी गुरु लाभभावात असणार असून सूर्य व बुध 9व्या भावात असल्याने भाग्य तुमच्या बाजूला राहील. प्रवास, नवा अनुभव व आत्मिक प्रगतीची संधी मिळेल. व्यक्तिगत जीवनामध्ये घरात धार्मिक वातावरण राहणार असून कुटुंबियांसोबत काही आध्यात्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. एकूणच समाधानकारक असा हा आठवडा जाणार असून करिअर व व्यवसायाच्या ठिकाणी काही अडचणी निर्माण होतील, परंतु तुम्ही त्या दूर करू शकाल. नवीन सहकाऱ्यांमुळे लाभाचे मार्ग खुले होतील. नोकरीत बढतीचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायक असणार असून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या धनप्राप्तीचे मजबूत योग ह्या आठवड्यात असून कर्जमुक्तीचा मार्ग सापडेल. परदेशी व्यवहारांमधून लाभ होईल. गुरुवारी अचानक धनलाभ संभवतो. प्रेम व नातेसंबंधामध्ये मधुरता वाढणार असून विवाहितांसाठी साथीदाराचे सहकार्य लाभदायक ठरणार आहे. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी भेटीगाठी वाढतील. भावनिक बळ वाढेल. आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहणार आहे. मात्र गोड पदार्थ कमी घ्या. विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी गोड पदार्थ प्रमाणात खा. सकाळी ध्यान आणि नारळ पाण्याचा वापर करणे तुम्हाला आरोग्यदृष्ट्या उपयुक्त ठरेल. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 27 व 31 ऑक्टोबर. व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा व घरात तुळशीच्या झाडासमोर दिवा लावा आणि ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमचे भाग्य आणि आर्थिक उन्नती दोन्ही वृद्धिंगत होण्यास मदत होईल.